नमस्कार मित्रांनो, मी मनोज खोडे. सर्व पॅन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही जे पॅन कार्ड वापरत आहात, ते पॅन कार्ड आता बंद होणार आहे. म्हणजेच जुन्या पॅन कार्डचे नवीन पॅन कार्डमध्ये रूपांतर होणार आहे. यालाच अपग्रेड असे म्हणतात. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की पॅन कार्ड आता नवीन काढावे लागणार का? पॅन कार्डचा नंबर चेंज होणार का? तर चिंता करू नका. याविषयी सर्व माहिती आपल्या सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आले असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पॅन कार्ड 2.0 काय आहे. तुम्हाला जर नवीन पॅन कार्ड काढायचे असेल किंवा पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती म्हणजे अपडेशन करायचे असेल, त्यासाठी एकदम पेपरलेस म्हणजे तुम्हाला कोणतीही जास्त डॉक्युमेंट लागणार नाही, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला पॅन कार्ड हे लवकरात लवकर मिळणार आहे. त्यासाठी नवीन वेबसाईट लॉन्च होणार आहे. यालाच पॅन कार्ड 2.0 असे नाव देण्यात आले आहे. आता नवीन जे पॅन कार्ड बनेल त्यावरती डायनॅमिक QR कोड येणार आहे आणि हा QR कोड स्कॅन केल्यावर त्या पॅन कार्डमध्ये जो काही डाटा आहे म्हणजे जी काही माहिती आहे, जसे की तुमचे नाव, जन्मतारीख, ॲड्रेस इत्यादी माहिती दिसणार आहे. यालाच आपण पॅन कार्ड 2.0 असे म्हणतो. आणि यासाठी पॅन कार्ड 2.0ला आता मंजुरी दिली आहे. काही दिवसातच नवीन पोर्टल येईल आणि पॅन कार्डची जी काही कामे आहेत ती फास्ट पद्धतीने येथे होणार आहे. आता या नवीन पॅन कार्ड 2.0ची 4 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहे ते आपण पाहूया. पॅन कार्डचं एक नवीन स्वतंत्र पोर्टल तयार होणार आहे आणि पॅन कार्डची सर्व कामे एकाच पोर्टलवरती होणार आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, येथे कोणतीही कागदपत्र लागणार नाही. म्हणजेच कमीत कमी कागदपत्रांमध्ये पेपरलेस प्रोसेस होणार आहे. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य ते म्हणजे यावरती कुठलेही पैसे लागणार नाही. म्हणजेच पॅन कार्ड संबंधित ज्या काही सुविधा आहे त्या तुम्हाला मोफत मिळणार आहे. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये एक टोल फ्री नंबर राहणार आहे. म्हणजेच तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल किंवा काही मदत हवी असेल तर तुम्ही या टोल फ्री नंबरवरती कॉल करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नांची उत्तरे कस्टमर केअर कर्मचारी तुम्हाला देतील. अशी ही महत्त्वाची 4 वैशिष्ट्ये आहेत. आता तुमचा पहिला प्रश्न असेल की आमचं अगोदरचं जुनं पॅन कार्ड आहे आणि तो पॅन कार्ड नंबर चेंज होणार का आणि आम्हाला नवीन पॅन कार्ड काढावं लागणार का? तर काळजी करू नका. तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढण्याची गरज नाही. तुमचा पॅन कार्ड नंबरसुद्धा चेंज होणार नाही, असे सुद्धा सरकारने सांगितले आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न, पॅन कार्डमध्ये काही दुरुस्ती करायची असेल तर ती होईल का? तर दुरुस्तीसुद्धा होणार आहे. म्हणजेच पॅन कार्डमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, पत्ता, फोटो, सही हे सर्व तुम्ही चेंज करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. परंतु आता सध्या हे कामे करायची असेल तर तुम्हाला त्याचे चार्जेस द्यावे लागणार आहे. आणि जेव्हा नवीन पोर्टल येईल तेव्हा तुम्हाला एकही रुपया द्यावा लागणार नाही. सर्व सुविधा मोफत असणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, आमचं पॅन कार्ड जुनं आहे, त्यावरती QR कोड नाही. मग हे पॅन कार्ड आम्ही बदलायचं का? नवीन पॅन कार्ड काढायचं का? तर येथे सुद्धा काळजी करण्याची गरज नाही. तुमच्या पॅन कार्डवर QR कोड नसेल तरीसुद्धा तुमचे पॅन कार्ड चालणार आहे. तुम्हाला नवीन पॅन कार्ड काढायची गरज नाही. तुम्हाला जर दुरुस्ती किंवा अपडेट करायचे असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही दुरुस्ती किंवा अपडेट कराल तेव्हा तुमच्या पॅन कार्डवरती QR कोड येईल. त्यानंतर चौथा प्रश्न, आमच्याकडे 2 किंवा जास्त पॅन कार्ड आहे. तर पहा, ज्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असेल तर तुम्हाला एकच पॅन कार्ड ठेवावे लागेल. बाकीचे पॅन कार्ड बंद करावे लागेल आणि बंद केले नाही
तर तुम्हाला सरकारी नियमानुसार 10,000पर्यंत दंड बसू शकतो. लक्षात ठेवा. मी आशा करतो की ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.